डीएनए तपासाच्या विधानावरून आमदार महेंद्र थोरवे आणि खासदार सुनील तटकरे यांच्यात राजकीय वाद चांगलाच तापलाय. थोरवे यांनी तपास केला तर तटकरे यांचा डीएनए गद्दार निघेल अशी टीका केली होती. या विधानाचा निषेध करत खोपोलीत झालेल्या राष्ट्रवादीच्या सभेत खासदार सुनील तटकरे यांनी पलटवार केला. आमदार थोरवे यांनी आधी डीएनएचा लॉंग फॉर्म सांगावा, आम्हालाही समजेल की किती हुशार आहेत, अशी उपरोधिक टिप्पणी करून तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले. या परस्पर टीकांमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिकच तापलं आहे. पेण नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचार जोरात सुरू झालाय. प्रभाग 2 अ मधील उमेदवार प्राजक्ता बोरेकर आणि प्रभाग 2 ब मधील उमेदवार प्रवीण पाटील यांना प्रचार रॅली दरम्यान जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रिया धारकर या देखील होम टू होम प्रचार करतात. त्यामुळे पेणकर विकास आघाडीची प्रचारात सरशी होताना दिसत आहे. यावेळी कौंडाळ तलावातील श्री मुंजोबा भेरी देवी मंदिरातून रॅलीला सुरुवात झाली. नागरिकांनी रॅलीत उत्साहानं सहभाग घेतला. रायगड जिल्ह्यातील सर्व पूल आणि साकवांची तातडीनं तपासणी करून कमकुवत संरचना नव्यानं उभाराव्यात, अशी मागणी माजी आमदार पंडित पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे. अलीकडच्या मुसळधार पावसानंतर अनेक मुलांच्या मजबूतीचा प्रश्न उपस्थित झाला असून त्यावर कारवाई आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सर्व पुलांचे तांत्रिक ऑडिट करून अहवाल सार्वजनिक करावा, तसंच जीर्ण पूल बंद करून पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली. आपत्ती टाळण्यासाठी विशेष निधी मंजूर करून कामांना गती द्यावी, असंही ते म्हणाले. श्रीवर्धन नगर परिषद नगराध्यक्षपदाचे उमेदवार अक्षता श्रीवर्धनकर तसंच नगरसेवक उमेदवार घराघरात भेट देत नागरिकांचा आशीर्वाद आणि पाठिंबा मिळवत आहेत. प्रचारादरम्यान शिवसेनेच्या घोषणांनी शहर दुमदुमून उठले असून उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. श्रीवर्धनच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी शिवसेनेचे उमेदवार निवडा, असे आवाहन करण्यात येत आहे. श्रीवर्धनकर यांनी नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना प्राधान्य देऊन जलद निराकरण करण्याचं आश्वासन दिलं. यामुळे इथे शिवसेनेचा भगवा फडकेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. अलिबाग कोयसोच्या कैलासवासी धनुर्धर शंकर खोपकर माध्यमिक शाळा परहुरपाडा येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती. प्रारंभी डॉक्टर विशाखा वैद्य यांनी वार्षिक अहवाल सादर केला. त्यानंतर प्रमुख अतिथी माजी आमदार पंडित पाटील यांनी शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि सहशालेय उपक्रमांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करून त्यांचं कौतुक केलं. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात प्रगती करावी, असं त्यांनी सांगितलं. रोहा नगर परिषद निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर रोहा पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला. महात्मा फुले नगर खालचा आणि वरचा मोहल्ला, मारुती चौक, दमखाडी, रायकर पार्क, तीनबत्ती नाका, बाजारपेठ आदी मार्गाने हा मार्च होत रोहा पोलीस स्टेशन येथे समाप्त झाला. या मोहिमेत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रसाद गोकुळे, रोहा पोलीस स्टेशनचे अधिकारी, माणगाव आरसीपी प्लाटून तसंच कोलाड, नागोठणे आणि पालिकेचे अंमलदार सहभागी झाले होते. नागरिकांना सुरक्षिततेची खात्री आणि निवडणूक सुरळीत पार पाडणे या उपक्रमाचा उद्देश होता. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.